नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकच्या अतिवृष्टी इशाऱ्याच्या नवस्फूर्तीसाठी आलेल्या भाविकांना फटका. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी हुरकावा लागला नवस. भाविकांना सोसावी लागली गैरसोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथांच्या पालखीवरून पुन्हा वाद. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा जुना वाद पुन्हा पेटला. दुसरी पालखी रोखण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. भिवंडीत फेनेगाव येथे चाळीवर कोसळलं झाड. 3 जण जखमी. रायगडमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्या 2 गर्भवतींची सुखरूप सुटका. जिल्हा प्रशासनानं तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दोन्ही महिलांना रुग्णालयात. औंढा नागनाथात संत नामदेव महाराजांच्या दिंडीचं जंगी स्वागत. वारकऱ्यांच्या उत्साहात औंढा नागनाथमध्ये दिंडीचं आगमन. संत नामदेव महाराजांच्या दिंडीला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कल्याणमध्ये युवक काँग्रेसचे पाण्यात बसून आंदोलन. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाले सफाईवरील कोट्यवधीच्या खर्चाचा हिशोब देण्याची मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उद्या प्रारंभ. मुसळधार पावसामुळे आळंदीकडे येणारे 4ही प्रमुख रस्ते पाण्याखाली. वारकऱ्यांना आळंदीमध्ये न येता पुणे शहरात पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं प्रशासनाचं आवाहन. आळंदी पूरग्रस्त भागासाठी 10 कोटींची मदत. पूरग्रस्त आळंदीला सरकारचा दिलासा. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. आज पहाटेपासून सायंकाळपर्यंत पावसाची संततधार होती सुरू. प्रमुख नदी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. लातूरमध्ये दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश. अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. 1425 किलो बे परमिट पावडर आणि 7500 लिटर संशयित दूध जागेवरच नष्ट. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.